नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खास खबर की ओर। खबर धूले से है, जहां विधानसभा चुनाव में सत्ताधारी दल ने किसानों से कर्ज माफी का वादा किया था, लेकिन आज तक किसानों का 7/12वां खंड साफ नहीं हुआ है। इसलिए शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से धूले कलेक्टर कार्यालय के बाहर नारे लगाए गए। जिला कलेक्टरों को एक बयान देकर समूह में पूर्व विधायक शरद पाटिल, पूर्व महापौर भगवान करंकाल, कैलाश पाटिल, बाबाजी पाटिल और अन्य किसान मौजूद थे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या घटक पक्षांसकट 100% शेतीचा 7/12 उतारा कोरा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं। महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यामुळे महायुती सरकारला मतदान केलेलं आहे। आज येणाऱ्या कालखंडामध्ये मार्चला शेतकऱ्यांची कर्ज वसुली होणार आहे। शेतकऱ्यांनी 3 लाखापर्यंतचं कर्ज सहकारी बँकांकडून घेतलेलं आहे, राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि हे कर्ज जर माफ झालं नाही तर याचा परिणाम येणाऱ्या खरीप हंगामावर होणार आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका ज्या महाराष्ट्रातल्या 28 बँका ज्या तोट्यात आहेत, या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचं लायसन्स जप्त होण्याच्या मार्गावर आहे। आज पाहिलं शेतीचं तर गेल्या 2 वर्षापासून शेतीवर नैसर्गिक आपत्ती, वादळ वारा, गारपीट, अवकाळी पाऊस आणि विशेषतः यंदा शेतीला जास्तीच्या पावसामुळे उत्पादनात घट आलेली आहे। हेक्टरी कापसाला 7 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आलेलं नाही। कुठलाही उत्पादित मालाला भाव मिळालेला नाही। मक्याला नाही, सोयाबीनला नाही, कापसाला नाही, कडधान्यांना नाही, कांद्याला नाही। त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या मनस्थितीत आहेत। विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत आणि म्हणून सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं, शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा करावा। असं न झालं तर जिल्हा बँका या तोट्यात येणार आहेत आणि म्हणून महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारखं शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी देऊन सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे। असं न झाल्यास महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतील, बँका बंद होतील आणि खरीप हंगाम 25-26 त्याचा मोठा परिणाम होणार है। धूले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल इस खास खबर में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।